नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सध्या विधान परिषदेच्या पुढल्या महिन्यामध्ये 9 जागांसाठी निवड होणार आहे आणि विधान परिषदेच्या या 9 जागांमध्ये 5 जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत, 2 जागा शिंदे शिवसेनेला मिळणार आहेत, 1 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा आणि 1 महाविकास आघाडीला जाऊ शकते. आता भाजपच्या 5 जागा व्यतिरिक्त शिंदेच्या 2 जागाची मात्र चर्चा रंगताना दिसते आणि याच चर्चामध्ये बच्चू कडू पुन्हा आमदार होणार असं राजकीय वर्तुळामध्ये आता चित्र निर्माण होताना दिसते. आता बच्चू कडू यांना शिंदेकडनं जर चान्स मिळाला तर प्रश्न पुन्हा एक महाराष्ट्राला पडू शकतो की शिवसेनेचा जो अजेंडा आहे तो वेगळा आहे, बच्चू कडू यांच्या पक्षाचा जो अजेंडा आहे तोही वेगळा आहे. बच्चू कडू हे शेतकरी नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची एक वेगळी ओळख आहे, पण बच्चू कडू यांना शिवसेनेकडनं विधान परिषदेवरती का घेतलं जाऊ शकतं, बच्चू कडूंना पुन्हा विधान भवनामध्ये एंट्री का द्यावी असं शिवसेनेने, हा एक प्रश्न आहे आणि हा महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे. पण याच्यावरती आपण तर्कवितर्क करू शकतो. महाराष्ट्रातलं राजकारण कधी काय घडेल, कोण कोणाकडे जाईल, कोण कोणाशी चर्चा करेल आणि कोणाकडनं कोण उभा टाकून कोण निवडून येईल हे सांगणं कठीण अद्याप तरी आहे. त्यामुळे यावरती चर्चा करण्याचं कारण एकच आहे की बच्चू कडू यांनी केलेले वेगवेगळे आंदोलन, आता शेतकऱ्यांचा मुद्दा होता तेही त्यांनी आंदोलन मोठ्या प्रमाणावरती केलं. त्यानंतर ते मुंबईला गेले, चर्चा केले. कदाचित या चर्चेमध्ये त्यांना शब्द दिला असावा, नंबर 1. नंबर 2, जर समजा प्रहारनी पूर्णपणे शिवसेनेला पाठबळ देण्याचं जर ठरवलं असेल आणि बच्चू कडू यांच्यासारखा महाराष्ट्रामधला शेतकऱ्याचा नेता मागे राहू नये असं शिंदे सेनेला जर वाटत असेल तरी त्यांना ती संधी दिली जाऊ शकत असेल, होऊ शकतं. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट, शिवसेनेमध्येच एवढे इच्छुक आहेत, मग बच्चू कडू यांचा नंबर कसा काय लागतो हाही एक मोठा प्रश्न आहे. कारण हा प्रश्न ह्याच्यासाठी आहे, बच्चू कडू यांचा पक्ष हा स्वतंत्र आहे, त्या पक्षाचा अजेंडा स्वतंत्र आहे, विचारधारा स्वतंत्र आहे आणि शिवसेना एक वेगळा पक्ष आहे, त्याचा अजेंडा त्याचे विचारधारा ही वेगवेगळी आहे. मग बच्चू कडू यांना आमदार करण्याचं शिंदे यांचं काय असा हेतू असू शकतो, हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. पण येणाऱ्या काळामध्येच कळेल बच्चू कडू हे शिवसेनेकडनं आमदार होतील का आणि शिवसेना त्यांना आमदार करेल का. आणि जर केली तर ते एकाच ह्याच्यावरती करू शकतात की शेतकऱ्याचा नेता, शेतकऱ्यासाठी लढणारा नेता या धोरणावरती एकनाथ शिंदे हे त्यांना आमदार करू शकतात, हे पाहणं तेवढंच औचित्याचं ठरणार आहे. पण आता ज्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहेत, शिंदे आणि बच्चू कडू यांची भेट झाली, त्यांची चर्चा झाली आणि चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की विचार करून म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्याशी चर्चा करून सांगतो वगैरे, अशा इथपर्यंतच्या गोष्टी राजकीय वर्तुळामध्ये आता येताना दिसत आहेत. पण आता येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये